लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो की आता काव्याला नंदिनीवर संशय आलेला असतो. त्यामुळे ते पार्थ आणि काव्याचं बोलणं सुरू असतं. त्यावरही ते काव्या म्हणत असते, नंदिनीताई खोटी प्रेग्नेन्सी घेऊन वावरते. नाही हो, असं कसं करेल तुम्ही, असं कसं काय बोलू शकता. त्यावर पार्थ म्हणत असतो, मग तुम्हाला असं म्हणायचं आहे का की नंदिनी खोटं पोट लावून फिरतात. त्यावर काव्या म्हणत असते, आता तुम्ही असं हाईट करू नका पार्थ. त्यावर पार्थ म्हणतो, हाईट नाही हो, तुमच्या मनातल्या फक्त शंका मी बोलून दाखवते. तुम्हाला नेमकं संशय काय आहे ते तरी मला सांगा. आता यांचं बोलणं सुरू असतं तितक्यात बाहेरून आवाज येतो. इकडे नंदिनी आणि जीवाचा गोंधळ सुरू असतो. नंदिनी म्हणत असते, मला आईस्क्रीम खायची. त्यावर जीवा म्हणत असतो, असं काय करतेस नंदिनी, असं रात्रीची आईस्क्रीम खाल्ल्यानंतर तुला गारव्याने सर्दी वगैरे नाही का व्हायची. असं म्हटल्यानंतर इकडनं काव्याने पार्थ बाहेर आलेले असतात. आल्याबरोबर इकडनं पार्थ म्हणत असतो, काय बाबा तुझ्या बायकोला सुद्धा रात्रीचे बर्फ खायचे डोहायला लागलेत का काय. त्यावर जीवा म्हणत असतो, नाही बाबा बर्फ नाही, माझ्या बायकोला आईस्क्रीम खायचे डोहायला लागलेत. आणि एक मिनिट, तुझ्या बायकोला बर्फ खायचे डोहायला लागले का. हो मग काय, अरे रात्रीचे 2 वाजता सुद्धा हिला बर्फ खायचे डोहायला लागतात. आणि एवढंच काय विचारतोस, पहिला पाऊस पडला का तेव्हा तिला माती खायचे डोहायला लागले होते. जीवा म्हणत असतो, मग तू माती जाऊन आणलीस का काय. हो मग, अरे बाहेर जाऊन खड्डा खोदून मी माती घेऊन आलो. त्यावर इकडनं मानाने सुद्धा म्हणत असतो, हो मी सुद्धा साक्षीदार आहे, मी पाहितलं हे सगळं काही, असं म्हणत असतो. इकडे नंदिनीची घाईच असते, अहो असं काय करताय, मागवा की आईस्क्रीम पटकन. त्यावर जीवा म्हणत असतो, अरे हो 2 मिनटं थांब, ॲप तरी उघडू दे. इकडे नंदिनी जे काही वागत असते त्यावरही ते काव्याला मात्र संशय येत असतो. जीवा सगळ्यांनाच म्हणत असतो की टेंडर कोकोनट चालेल ना. त्यावर सगळेच मान हलवतात. त्यावर जीवा म्हणतो, बरं ठीक आहे सगळ्यांना तीच मागवतो. आता जीवा म्हणत असतो, 7 मिनिटं लागतील बरं का बायको, चालेल ना तुला. त्यावर नंदिनी हो म्हणत असते. जीवा म्हणत असतो, दादा पण तुझ्याकडनं एक गोष्ट शिकायला पाहिजे बरं का, म्हणजे तू बायकोचे एवढे डोळे कसे पुरवतोस, तू मला शिकव बरं जरा ह्या सर्व गोष्टी कशा करायच्या. त्यावर पार्थ लगेच म्हणत असतो, अरे बाबा आता काय सांगू तुला, आईच्या महतीवर, आईच्या त्यागावर, आईच्या मातृत्वावर याच्यावर कविता काय लिहिल्या जातात, सिनेमा काय बनवले जातात, पण बाबांचं काय, बाबा कधी कसे कुठे त्यावर काही बनवत नाही. सिनेमा आणि कविता तर सोडच बाबा. त्यावर माननी म्हणत असते, अरे मग आता तुम्ही बनवा, बाबा कसे काय करतात ह्या सर्व गोष्टीवर तुम्ही बनवा. त्यावर पार्थ म्हणतो, हो आता हेच करावं लागेल बघा. काव्या मात्र इथे शांत उभा असते. आता नंदिनीला हे माहीत असते की काव्याला माझ्यावर संशय आलेला आहे आणि हिचा संशय दूर करायचा असेल तर काहीतरी केलंच पाहिजे. आता नंदिनी काव्याकडे जाते आणि काव्याला म्हणत असते, अगं बघ ना गं काव्या, हे आपले बाळ आपल्याला किती त्रास देतात ना, तू जरा मावशी म्हणून ओरड बरं. असं म्हणून तिचा हात धरते आणि स्वतःच्या पोटावर ठेवते आणि म्हणत असते, त्याला सांग की असा अजिबात त्रास देऊ नको म्हणून. आता काव्याने नंदिनीच्या पोटावर हात ठेवलेला असतो. इकडे त्याच वेळी खरं जीवा आणि नंदिनीचा सीन दाखवलेला आहे जेव्हा ते त्यांच्या रूममध्ये गेलेले आहेत. आता जीवा आतमध्ये आलेला असतो, दरवाजा बंद करून घेतो आणि नंदीला म्हणत असतो, नंदिनी तू वेडीस का, असं तू तुझ्या पोटावर काव्याला का स्पर्श करून दिलास, तिला कळलं असतं तर. त्यावर नंदिनी म्हणत असते, माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. काव्याच्या मनातला हा संशय मला दूर करायचाच होता, त्यामुळे हे सगळं काही केलं. मला कळत नाही आणखी किती दिवस ह्या सर्व गोष्टी आपण लपवून ठेवू शकतो. आज तर मी पार्थ आणि आईच्या समोर सुद्धा खोटं बोलले, आईच्या डोळ्यात डोळे घालून मी खोटं बोलले, मला फार वाईट वाटते, असंही ते नंदिनी जीवाला म्हणत असते. त्याच वेळी जेव्हा काव्याने नंदिनीच्या पोटावर हात ठेवला होता तेव्हाचा सीन दाखवलेला आहे. तेव्हा काव्या हळूच हात ठेवत असते आणि हात ठेवल्यानंतर ती ते बाळाला म्हणत असते, काय रे बाळा, माझ्या नंदिनी ताईला असा अजिबात त्रास द्यायचा नाही बरं का, नाहीतर या मावशीची गाठ आहे, असं बजावून बाळाला सांगत. तेव्हा ती असं देखील म्हणते, काय ना ताई, आपले बाळ जरा जास्तच आगाऊ झालेत ग, ते त्यांच्या बाबावर गेलेत ना, त्यामुळे हे सगळं काही होते. त्यावर माननी म्हणत असते, हो आता बाळ नेमकं कुणावर गेलेत हे तर थोड्या दिवसात कळेलच, चला आता उशीर झालाय, झोपा बरं. त्यावर जीवा म्हणत असतो, पण आईस्क्रीम, अरे बाबा हो आईस्क्रीम आली ना मग मी तुला कॉल करते, नको टेन्शन घेऊ. असं म्हणून आता जीवानंदिनी वरती जाण्यासाठी निघालेले ते पायऱ्या चढत असतात. तेव्हा काव्या त्यांच्याकडे पाहत असते. इकडे नंदिनी म्हणत असते, जीवा अजिबात मागे वळून पाहू नका, काव्य आपल्याकडे पाहतच असणार आहे. असं म्हटल्यानंतर जीवा नंदिनीला मुद्दा म्हणत असतो, हळू चाला बायको. असं म्हणून आता दोघेही त्यांच्या रूममध्ये आलेले असतात. आता रूममधला सीन दाखवलेला आहे. हे सगळं काही आठवून नंदिनीचं रडू काय आवरत नसतं, तिला फार रडायला येत असतं. तितक्यात आर्याचा कॉल आलेला असतो. तेव्हा जीवा म्हणत असतो, थांब, आर्याचा कॉल स्पीकरवर ठेवतो. आर्याचा कॉल इथे जीवानं उचललेला असतो आणि तो म्हणत असतो, हा आर्या बोल. त्यावर आर्या म्हणत असते, सगळं तिकडं ठीक आहे ना जीवा, म्हणजे हॉस्पिटलमध्ये काय झालं पुढे.
त्यावर जीवा म्हणत असतो, हो हो नको टेन्शन घेऊ, सगळं काही ठीक आहे, नको काळजी करू. काव्याला नाही डाऊट आला. नंदिनीने खोटं बोलून सावरून घेतलं. आता खोटं बोलून सावरून घेतलं म्हटल्याबरोबर नंदिनीच्या डोळ्यात लगेच पाणी येत असतं. इकडनं आर्या म्हणत असते, थँक गॉड बरं झालं, मला फार टेन्शन आलं रे, म्हणजे समोरून फोन करायची हिंमतसुद्धा होत नव्हती. पण तुम्ही अजिबात काळजी करू नका, उद्या आपली फायनल प्रोसेस आहे, उद्या सगळं काही नीट होणार आहे, त्यामुळे काळजी करू नका. आता जीवाचं सगळं लक्ष नंदिनीकडे असते, ती रडत असते म्हणून. तेव्हा आर्या म्हणते, काय झालं, तू ऐकतोस ना, आहेस ना तू? त्यावर जीवा म्हणतो, हो आहे ना, मी कुठे जाणार आहे, पण आर्या आपण उद्या बोलूया, ठीक आहे चालेल, असं म्हणून आता आर्याचा फोन ठेवला जातो. आता इकडे जीवा फोन ठेवल्यानंतर नंदिनीला समजत असतो, नंदिनी असं काय करतेस, आपण काही चुकीचं करत नाही, सगळं काही ठीक होणार आहे असं स्वतःच्या मनाला म्हण. त्यावर नंदिनी म्हणत असते, हो त्याच्याशिवाय माझ्याकडे पर्यायसुद्धा नाही, सगळं ठीक होणार आहे आणि काही चुकीचं करत नाहीत, असं म्हणून डोळे पुसून रागातच तिथून आता बेडवर झोपण्यासाठी निघून जाते. आता जीवाला कळत नसतं नेमकं नंदिनीला कसं समजावून सांगावं. नंदिनी हे सगळं काही खोटं बोलत असते, तेच तिला पटत नसतं आणि त्या खोट्यामुळेच तिला इथे सगळ्या गोष्टीचा त्राससुद्धा होत असतो. नंदिनी ब्लँकेट उडून झोपण्याचा तर प्रयत्न करत असते. इकडे जीवाला तितक्यात कॉल आलेला असतो. माननीने कॉल केलेला असतो की तुमची आईस्क्रीम आलेला आहे. त्यावर जीवा म्हणत असतो, आई ते काय झालं आहे ना, ज्या मुलीला डोळे लागले होते त्या मुलीला आता झोप आली, ती दमली ग आणि झोपी गेली, त्यामुळे काय कर तू फ्रीजरमध्ये ठेव, ती सकाळी खाईल, असं म्हणून फोन ठेवला जातो. आता जीवा इथे टेन्शनमध्ये असतो की नंदिनीला कसं समजावं, ह्याच गोष्टी त्याला इकडे कळत नसतात. आता इकडे दुसऱ्या बाजूला काव्याच्या डोक्यातला संशय आणखी पूर्णपणे निघालेला नसतो. पाच म्हणतो, आता काय विचार करताय, नंदिनीने स्वतःच्या पोटावर हात ठेवून दिला ना तुम्हाला, मग आता काय विचार करताय एवढा. त्यावर काव्या म्हणत असते, आता ठेवून दिला हो, पण हॉस्पिटलमध्ये का नाही ठेवून दिला, म्हणजे आता फक्त मला दाखवण्यासाठी ठेवून दिला का. त्यावर पार्थ म्हणत असतो, म्हणजे तुमच्या डोक्यातला आणखीही संशय गेलेलाच नाही. तेव्हाच खरं इकडं दुसऱ्या बाजूला दाखवण्यात आलेलं आहे. इकडे सुद्धा नंदिनीला अजिबातच झोप लागत नसते, जीवा झोपलेला असतो. नंदिनी उठून बसलेली असते आणि मनाशीच म्हणत आज काव्याची मी शपथसुद्धा घेतली आणि तिला पोटावर सुद्धा हात लावून दिला. आता तिला माझ्यावर विश्वास बसला असेल, नाही संशय घेणार, आता शांत झोपली असेल, असंही ते नंदिनी विचार करत असते. इकडे दुसऱ्या बाजूला काव्या झोपलेलीच नसते. काव्यासुद्धा विचार करत असते. तिला आठवत असतात सगळ्या गोष्टी. तिला आठवत असतं जेव्हा नंदिनीचं नाव तिने लिस्टमध्ये पाहिजेलं असतं, त्या सर्व गोष्टी आठवून तिला त्रास होत असतो. इकडे नंदिनीची सुद्धा तीच अवस्था असते. नंदिनीसुद्धा विचार करत असते. जेव्हा काव्याने तिला विचारलेलं असतं, खरं सांगताई तुझं भास सुरक्षित आहे ना गं, माझी शपथ घे. त्यावर नंदिनी म्हटलेली असते, तुझी शपथ घेऊन सांगते काव्या, त्या IIP रोडवर माझा अपघात नाही झाला, असंही ते म्हटलेले असते. ह्या सर्व गोष्टी दोघींनाही आठवत असतात आणि तेवढाच दोघींनाही त्रास होत असतो. इकडे नंदिनीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि तिला आठवत असतं जेव्हा आर्या तिची सरोगेट मदर व्हायला तयार झालेली असतात, ह्या सर्व गोष्टी तिला आठवत असतात. इकडे काव्या स्वतःच्याच मनाशी म्हणत असते, ताई तू नक्की माझ्यापासून काय लपवतेस ग, सांग ना मला, असंही ते म्हटलेले असते. इकडे नंदिनी सुद्धा विचार करत असते, काव्या आणखी किती दिवस मला हे सगळं लपवायचंय आणि किती दिवस मी तुझ्यापासून हे लपवू शकेल हेच मला कळत नाही. आता इकडे दुसऱ्या बाजूला सकाळ झालेली असते. वसूची आवराआवर सुरू असते. वसू म्हणत असते, ह्या सगळं सामान मला अडगळीच्या खोलीत टाकायला सांगायला गं आशाला, असं म्हणत असते. तितक्या तिकडनं जो काही विजय असतो तो आलेला असतो. वसू म्हणत असते, गुड मॉर्निंग, आणि तुम्ही तयारसुद्धा झालात. त्यावर विजय म्हणत असते, गुड मॉर्निंग वगैरे राहू द्या, माझं चार्जर घेतलं का तुम्ही. त्यावरही ते वसू म्हणते, हो हो अहो त्या दिवशी नंदिनीचा वाढदिवस होता का, त्या दिवशी माझं चार्जर खराब झालं म्हणून घेतलं. अहो पण द्यायचं कुणी, असंही ते चिडतच म्हणत असतं बरं का. त्यावर वसू म्हणते, अहो एवढं काय चिडताय, अहो चार्जर द्या, चार्जर द्या आधी, असंही ते विजय म्हणत असतो. त्यावर वसू म्हणते, हो ठीक आहे देते मी, असं म्हणून ते चार्जर आणते आणि विजयच्या हातात ठेवते. विजय जाणारच असतो, तितक्यात वसू त्याला थांबवते आणि म्हणत असते, सगळं ठीक आहे ना विजयराव, नाही म्हणजे नंदिनीचा अपघात झाल्यापासून तुम्ही जरा विचित्रच वागताय, अगदी बदलून गेल्यासारखे. काय झालं तुम्ही, अगदी काव्याचं मिसकॅरेज वगैरे घडून आणण्याच्या गोष्टी करत होतात, आता काय झालं, तिचं बाळ अगदी सुरक्षित आहे, तुम्ही इतके शांत कसं काय राहू शकता हेच मला कळत नाही, असं म्हटल्यानंतर विजय जरा चिडतच वसूला म्हणत असतं, काय नाही मला ऑफिसची सुद्धा कामं असतात ना, ती करावी लागतात, इतकंच असेल ना तर मग तुम्ही का काही करत नाहीत, काहीतरी प्लॅनिंग करा, मग बघेल मी पुढचं. तुम्ही काय हो घरी बसून राहता, काम ना धाम तुम्हाला, आणि लोकांना विचारता तुम्ही ठीकत ना, तुमचं लक्ष कुठे, तुम्ही एवढे शांत कसे. आता हे सगळं विजय बोलत असतो तेव्हा खरं हे माननी इकडनं ऐकत असते बरं काय, यांना दोघांना माहीत नसतं. आता इकडे विजय म्हणत असतो, हे बघा मी तुम्हाला सांगतोय, आजपासून माझ्या खोली शिरायचं असेल ना तर मला विचारूनच शिरायचं,
असं म्हणून आता तिथून जात असतो तेव्हा माननी समोर आलेली असते. माननीला पाहून ते विजयच्या चेहऱ्याचा रंगच उडालेला असतो. इकडे दुसऱ्या बाजूला जीवा आणि नंदिनी किचनमध्ये असतात. इकडे जीवानी गॅसवर पातेलं ठेवलेलं असतं आणि तसाच उभा राहिलेला असतो. तेव्हा नंदिनी म्हणते असं काय करताय, अहो आदनासाठी पाणी तर टाका. तेव्हा जीवा जग घेऊन येतो. तेव्हा नंदिनी म्हणते अहो जग आणला पण कप आणा ना, आपल्याला मोजून टाकायला हवं ना. तेव्हा जीवा कप घेऊन येतो. कप घेऊन पाणी टाकत असतो. तेव्हा नंदिनी म्हणते अहो एकच कप टाकलाय, आणखी टाका ना, आणखी लागेल. तेव्हा जीवा म्हणतो सॉरी मला कळत नाही, नुसता माझा गोंधळ उडालाय. आता जीवाचा हा गोंधळ उडल्याला पाहून नंदिनी म्हणत असते काय झालंय, म्हणजे तुम्ही असं काय करताय आज. त्यावर जीवा म्हणत असतो काही ना नंदिनी, आज मी फार खुश आहे. काय झालं हे सांगा तरी मला. त्यावर जीवा म्हणत असतो असं काय करतेस नंदिनी, आज आपल्याला हॉस्पिटलला जायचं आहे ना. आर्याने काय सांगितलं रात्री, आज सगळ्या गोष्टी होणारच. मला तर असं वाटतंय कधी आपलं एकदा बाळ ह्या जगात येतंय आणि ते बाळ आपण कधी या घरात घेऊन येतो, असं आनंदाने सांगत असतो. नंदिनी थोडी नाराज होते. तेव्हा जीवा म्हणतो काय झालं नंदिनी, काय विचार करतेस. तेव्हा नंदिनी म्हणत असते काही नाही हो, पण बघा ना आपल्या आयुष्यात एवढी आनंदाची गोष्ट व्हायची, आपलं बाळ या जगात येणार आहे, पण ही गोष्ट आपण घरच्यांना सांगू सुद्धा ठेवू शकत नाहीत. सगळ्या गोष्टी नुसतं खोटं बोलून आपण पुढं ढकलतोय. मला याच गोष्टीचं फार वाईट वाटतंय. त्यावर जीवा म्हणत असं नको काळजी करू, आपल्याकडे दुसरा पर्यायसुद्धा नाही आहे आणि आपण जे करतोय ते वाईट नाही ग, नको काळजी करू. आपण काय करूया, जाताना हॉस्पिटलला सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन जाऊया. असं म्हटल्यानंतर नंदिनीसुद्धा खुश होते. समोर पाहते तर काय, पण दूध खराब झालेलं असतं. तेव्हा नंदिनी म्हणत असते हे तर अशुभ आहे, आता काय होणार असेल अशुभ. याच गोष्टीवर जीवा नंदिनी दोघेही विचार करत असतात. इकडे दुसऱ्या बाजूला वसूला माननी दिसते. तेव्हा वसू म्हणत असते अगं माननी तू तिथे उभा राहून आमचं चोरून बोलणं ऐकत होतीस का. त्यावर माननी म्हणते छे मी चोरून वगैरे काही ऐकत नव्हते, पण कुणाचा तरी आवाज चढलेला ऐकला ना, असं म्हणून आतमध्ये येते आणि विजयला म्हणत असते काय ना माझ्या काही कानावर पडलं ते मला अजिबातच आवडलेलं नाही. काय विजयराम, तुम्ही वसुताईला ऐकत होतात, तुम्हाला काय माहिती आहे वसुताईबद्दल. तुम्ही जन्माला सुद्धा आला नसताना तेव्हापासून वसुताई काम करतात. त्यांचे मिस्टर वारले तेव्हा त्या खचून नाही गेल्या, खमक्या उभा राहिल्या आमच्या पाठीशी, आमच्याबरोबर. विक्रमच्या पार्थ हाताशी येऊस तर त्यांनी ऑफिस सांभाळलं, आमचा बिझनेस सांभाळला, रम्याला मोठं केलं. आणि तुम्ही काय म्हणता की त्यांना काम नाही धाम नाही, घरात बसतात म्हणून. हे बोलण्याचा तुम्हाला अधिकार कोणी दिला. आणि तुम्ही काय म्हटलात, आणि तुमच्या रूममध्ये वसुताईने विचारल्याशिवाय यायचं नाही. तुमची रूम, ही जी तुमची रूम तुम्हाला वाटते का, ती खरं तरी ते वसुताईची रूम आहे. तुम्हाला मेहरबान म्हणून राहायला दिलेले आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा बरं का. आणि काय हो, तुम्ही तर हे आम्हाला नेहमी ऐकत राहता की हे घर वसुताईच्या नावावर आहे. मग ही गोष्ट तुम्हीच लक्षात ठेवा की या घरचे तुम्ही घर जावई आहेत आणि ह्या तुमच्या सासूबाई आहेत. त्यामुळे इथून पुढे असं बोलायच्या आधी 10 वेळेस विचार करायचा. हे म्हणजे असं झालंय, घर जावायला दिली वस्त्री आणि घर जावई हातपाय पसरी. पण कमी पसरा, नाहीतर हा जो काही तुम्ही पसारा घातलाय का तो बाहेर फेकायला मला जास्त वेळ लागणार नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, इथून पुढे वसुताईलाच काय, घरातल्या कोणत्याही बाईला, शिवाय घराच्या बाहेर कोणत्याही बाईला जर आवाज चढून बोललात तर मी विसरेल तुम्ही कोण आहात. माननी एवढं बोलून सुद्धा इथे विजयला काही फरक पडत नसतो. विजय तिथून जात असतो तेव्हा माननी त्याचा हात धरते आणि त्याला म्हणत असते जाताय कुठं, माफी कोण मागणार, माफी मागा आधी आणि मगच इथनं जायचं. तेव्हा विजय फार चिडलेला असतो. इकडं वसू सुद्धा म्हणत असते अगं माननी राहू दे जाऊ दे. तेव्हा माननी हातानेच त्यांना शांत करत असते. तेव्हा विजय म्हणत असतो सॉरी सासूबाई, असं म्हणून रागात तिथून निघून जातो. आता वसूची बाजू माननीने घेतलेली असते, त्यामुळे वसू माननीकडे जाते आणि माननीला म्हणत असते माननी बरं वाटलं, तुला इतक्या वर्षानंतर सुद्धा माझ्याबद्दल आपुलकी वाटते, हे सगळं ऐकून मला खरंच बरं वाटलं, थँक्यू. त्यावर माननी म्हणत असं थँक्यू वगैरे म्हणायची गरज नाही. विजयराव जे काही तुम्हाला बोलले ते चुकीचंच होतं, त्यामुळे त्यांना ऐकवणं फार गरजेचं होतं. बाकी तुम्ही कशाही वागला तरी मला माझा स्वभाव बदलता येत नाही, पण थोडी जर ह्या सगळ्यांची जाण ठेवून जर तुम्ही सुद्धा चांगले वागलात ना तर मला बरं वाटेल, असं म्हणून माननी तिथून निघून जाते. आता वसूवर मात्र काही परिणाम होतो का नाही हे खरं आपल्याला पुढील काही भागात कळेलच. इकडे दुसऱ्या बाजूला काव्या आणि पार्थ टीव्हीवर न्यूज ऐकत असतात. त्या न्यूजमध्ये असं सांगण्यात येत असतं की एका गावातला 10 वर्षाचा मुलगा होता. तो शाळेत निघाला होता. रस्ता इतका खराब होता त्यामुळे त्याचा पाय घसरला आणि पाय घसरून तो पाण्यात वाहून गेला आणि त्याचा मृत्यू झाला. हे सगळं काही फक्त रस्ता खराब असल्यामुळे झालं. हे ऐकल्यानंतर काव्याला तर धक्का बसत असतो. काव्या म्हणत असे हे सगळं काय चाललंय, म्हणजे गाव असो शहर असो सगळीकडे हेच
रस्ते खराब होतात, त्यात पाणी जमा होतं आणि त्यात असेच बायका, मुलं, माणसं अपघात होऊन मरतात. हे सगळं काय चाललं आहे? त्या बाईला माहीत होतं का तिचा मुलगा जो बाहेर निघाला आहे तो परत येणारच नाही, असंही ते काव्या टेन्शन घेऊन म्हणत असते. तेव्हा पार्थ म्हणत असतो, काव्या तुम्ही शांत व्हा, असं म्हणून ती न्यूज बंद करतो आणि काव्याला इथे डायनिंग टेबलवर येऊन बसवतो. काव्याला इथे पाणी देत असतो. काव्या म्हणत असते, नको आहे मला, अहो प्या म्हणतोय ना मी. तेव्हा काव्या पाणी घेते आणि पिते. तेव्हा पार्थ म्हणत असतो, आता ठीक आहे ना, बरं वाटतंय ना तुम्हाला? त्यावरही ते काव्या म्हणत असं, नाही बरं वाटत पार्थ, मला कळत नाही हे सगळं काही मी कसं थांबू. आता पाऊस पडला की त्या IOP रोडची सुद्धा हीच हाल होईल. तिथे सुद्धा असंच खड्ड्यात पाणी जमा होईल आणि तिथे सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी सुरू होतील. हे सगळं कसं थांबवू? तो जर व्हिडिओ आपल्याकडे असताना सगळ्या गोष्टी झाल्या असत्या. पार्थ मला असं वाटतं या गोष्टीत मी काही करू शकणार नाही, हो का नाही पार्थ? त्यावर पार्थ म्हणत असतो, नका काळजी करू, मला विश्वास आहे तुमच्यावर, तुम्ही नक्कीच यावर काहीतरी मार्ग काढाल आणि हा विषय सॉर्ट आऊट कराल, असे ते पार्थ म्हटल्यानंतर काव्याला सुद्धा थोडा धीर आलेला असतो. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भागात आपण पाहत असतो की इकडे आर्याची ट्रान्सफर प्रोसिजर सुरू झालेली असते. आर्या इथे OPTमध्ये असते. इकडे जीवानंदिनी क्लिनिकमध्ये असतात. जीवानंदिनीच्या हातात आर्याची पर्स असते. तेव्हा त्यांच्या हातातून चुकून ती पर्स खाली पडते आणि आर्याच्या पर्समधले ते गोळ्याचं जे काही ते डब्बी असते ती बाहेर येते. तेव्हा इथे नंदिनी उचलते आणि नंदिनी पाहते तर काय, त्यावर लिहिलेलं असतं एन्झायटी पिल्स. हे ऐकल्यानंतर दोघांनाही धक्का बसतो. दोघेही आता त्या दिशेने निघतात. गेल्यानंतर ती सगळी प्रोसिजर इथे नंदिनी थांबवत असते. ती म्हणत असते, थांबा, ही प्रोसिजर नाही होणार, आर्या आमचं बाळ तिच्या पोटात नाही वाढवू शकणार. हे म्हटल्यानंतर आर्याला तर धक्का बसलेलाच असतो. आता इकडे ही प्रोसेस थांबल्यानंतर ह्या सर्व गोष्टी कशा प्रकारे होणार आहेत हे पाहण्यासारख्याच आहेत. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेच्या अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. धन्यवाद.